मित्रांनो, कवी प्रवेश शो यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. पुणे पांजरापोळ ट्रस्ट या नावाने एक भव्य गोशाळा पुणे नाशिक रोडवर आज आपण इथं व्हिजिट केलेली आहे. इथल्या गोधनाचा तुम्हाला मी दर्शन घडवतो आहे. इथे किती गोधन आहे वगैरे सगळे आपण खानविलकर साहेबांकडून माहिती घेणार आहोत. ते आपल्याबरोबर हजर आहेत. जस्ट हा या पूर्ण गोशाळेचा एक पार्ट आहे, 1.5 पार्ट असं म्हणलं तरी हरकत नाही. म्हणजे अशी 10-12 शेड आहेत. प्रत्येक शेडमध्ये अशीच तुम्हाला शेकडोनी गोधन दिसेल. आणि असे काही डोनर्स मी तुम्हाला मुद्दाम दाखवतो आहे की या गायींना काही ना काही आपल्या मनोभावे ते इथे आणून खाऊ घालत असतात. तेही ही ट्रस्ट आपलं अलाउड करतं. लोकांच्या भावना असतात त्याप्रमाणे लोक इथे येतात आणि आपला गायींना गोग्रास म्हणून त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्यांच्या बुद्धीप्रमाणे ते इथं खाऊ घालत असतात. चला तर याचा आपण व्यापकरित्या एवढी मोठी गोशाळा चालते कशी, नक्की काय काय व्यवस्थापन इथं चालतं, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत. खानविलकर साहेबांना आपण थोडं बोलतं करूयात. जय श्रीराम. खानविलकर साहेब, जय श्रीराम, नमस्कार. आपण तुमच्या गोशाळेमध्ये आलो आहे. हो. साधारण ही गोशाळा कधी स्थापित झाली आणि तुमच्या माहितीप्रमाणे किती वर्ष जुनी गोशाळा ही आहे? ही आपली गोशाळा 1855 साली स्थापन झालेली आहे. 1855. वा. आणखीन आज अखेर आपल्याकडे साधारण 2200 पर्यंत गोवंश आहे. 2200? माय गॉड. पूर्ण गावरान गोवंश आहे. बघा मित्रांनो, सगळ्या गावरान गोवंश, ती ही संख्या थोडी नाही आहे, 2200. खानविलकर साहेब, या सगळ्या इतक्या मोठा व्याप सांभाळताना आपल्याला तितक्याच मोठ्या प्रमाणात मॅनपॉवरची पण गरज भासत असेल. आणि आपण एक व्यवस्थापक म्हणून तुम्हालासुद्धा खूप मोठं जिकिरीचं काम सोपवलं आहे असं मला तरी वाटतं. कारण काय आहे, एखाद्या 5-7 माणसांचं कुटुंब सांभाळणं ही गोष्ट निराळी आहे. पण मूक जनावरं अशी, त्यातल्या त्यात हे गोधन व्यवस्थितरित्या कामं करून घ्यायची वगैरे, हे म्हणजे जोखमीचं काम आहे. तुम्ही यथोचितरित्या पार पाडताय, त्याबद्दल तुमचं आधी मी अभिनंदन करतो. आणि मग विचारतोय की साधारण किती मनुष्यबळ आहे तुमच्या हाताखाली? आपल्याकडे 35 जोड्या आहेत. अच्छा, जोड्या 35. 70 लोक आहेत. 70 लोक आहेत. 35 जेंट्स आहेत, 35 ओके. लेडीज आहेत. मग इतक्या सगळ्यांचा हा चारा उपलब्धता कशा पद्धतीने होते? चारा आपण वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत. बरं. का ट्रस्टची काही स्वतःची चारा उगवण्याची जमीन वगैरे आहे? ट्रस्टचे नाही, सगळं विकतच असतात. विकत आणताय? काही बापरे. प्रमाणात ऊस असतो, ओके. मका असतो, अच्छा. नेपियर गवत असतं. ओके. दान करणारे लोक असतात, ते गाड्यात दान करतात. हो, आत्ता मी बघितले. हो, हो. आणि म्हणजे असं चालतं सगळं. अच्छा, ठीक आहे. मग साधारण आता हा जानेवारी संपत येतोय. मला वाटतं फेब्रुवारी-मार्च नंतर तुम्हाला चाऱ्याचं दुर्भिक्ष चालू होतं. हो, अशा वेळेस ही 2200 जनावरांची पोटं भरायची, हो. हे चॅलेंज तुम्ही गेली कित्येक वर्ष करताय. किती वर्ष करताय? आता बरेच वर्ष झाले. अच्छा. चालूच हे आहे. म्हणजे तुमचं आता ट्रस्ट तर 1855 पासूनच हो, आहे. हो. मी आता पण सध्या गोधन जे वाढले, 2000च्या पुढे आकडा गेला, हो, हो, हो. त्यानंतर खरंच चॅलेंजिंग काम आहे हे. हो, हो. खूपच चॅलेंजिंग आहे. तसं काही तुम्हाला कधी अडचणी आल्या का उन्हाळ्यात? अडचणी उन्हाळ्यात नाहीत, पण पावसाळ्यात येतात ते. पावसाळ्यात येतात? अच्छा. उन्हाळ्यामध्ये कसं असतं, पावसाळ्यामध्ये खूप पाऊस पडतो. हां. चाऱ्याच्या गाड्यांना रानामध्ये जाता येत नाही, माणसांना जाता येत नाही, हां. चारा तोडता येत नाही. राईट. त्यामुळे गाड्या खूप कमी येतात. अच्छा. त्यासाठी आम्ही आता फेब्रुवारी महिन्यापासून कडब्याचं नियोजन करतो. अच्छा. सुका कडबा असतो, ओके. हां. ते साधारण आम्ही 150-200 टन. आता ही इतक्या लोकांचा चारा देणं टाईम टू टाईम, त्याचं काही तुम्ही म्हणजे कामगारांना टाईम टेबल दिलेलं असतं? हो, कामगारांना सर्व टाइम टेबल दिलेलं असतं. ओके. सकाळी 4 तास काम असतं. अच्छा. आणि दुपारी 2 नंतर 4 तास असतं. 6 वाजता सगळं मोकळं होतं. ओके. टोटल 8 तासाची. 8 तासाची. आणि सगळ्यांना पगार दिला जातो? हो, हो. सगळ्यांना पगार दिला जातो. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही या पुणे नाशिक रोडवर या छोट्याशा गावामध्ये हो. रोजगार पण उपलब्ध केलेला आहे या ट्रस्टनी. आणखी त्यांना राहण्यासाठी आपल्याकडे जागा आहे. वा, क्वार्टर पण दिल्या? 1 रूम किचन आहे.
अच्छा अच्छा. त्याच्यामध्ये आपल्याकडे त्यांना गोबर गॅस उपलब्ध आहे. वा, सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. आपल्या इथंच तो तयार झालेला, आपल्या तयार इथल्याच झालेला. गोबरनी तयार झालेला. सकाळी 1 लिटर दूध दिलं जातं मोफत. वा, वीज प्रत्येक कुटुंबाला. प्रत्येक कुटुंबाला. आणि वीज मोफत आहे, अतिशय छान. पाणी मोफत आहे. हां, त्यांना काय फक्त किराणा माल लागेल तेवढाच अच्छा, तेवढाच खर्च आहे त्यांना. तेवढाच खर्च आहे. वा. बाकी काहीच खर्च नाही. खूप छान, खूप छान. हे ऐकून तर मला तर खूप आनंद वाटला. हो, हो, हो. म्हणजे आपण म्हणतो की अनएम्प्लॉयमेंट आहे वगैरे वगैरे, हो, हो. पण ह्या गोसेवा करायची या हेतूने जर तुम्ही आलात, हो, कुठलंही शेण गोमूत्र याला जर तुम्ही घाण मानलं नाहीत, हो. तर तुम्हाला इथे एक जगण्याचं साधन उपलब्ध आहे. हो, हो. नक्कीच. आणि सर्वांनी येऊन अशी सेवा करायला पाहिजे. त्यातून बरंच काय आपल्याला अगदी अगदी अगदी. म्हणजे फायदा होतो. खूप छान, खूप आणि छान. आमचा ऑक्सिजन पार्कच आहे ना. ऑक्सिजन पार्क आहे, राईट. अगदी अगदी. त्यामुळे आता आम्हाला ते- इथं मग इतक्या मोठ्या प्रमाणात गोधन आहे, तर ह्याच्यापासनं या शेणापासून काही तुम्ही आता आजकाल मी ऐकलंय की बऱ्याचशा गोशाळांमधनं ऑनलाईन गौऱ्या विकल्या जातात. हो. मग तसं काही तुमच्याकडे युनिट आहे का? आमच्याकडे खताचं युनिट आहे. खताचं आहे. त्याच्यामध्ये आम्ही गांडूळ खत म्हणजे वर्मी कंपोस्ट करतो. अच्छा अच्छा. आणि जैविक खत असते. बर. त्याच्यामध्ये आम्ही परत वर्मी वॉश असतं. अच्छा. दशपर्णी अर्क तयार केलेला आहे. बर बर. आणखीन गोवरे असतात. ओके. गोमूत्र विकतो आम्ही. कारण मी आत्ता मगाशी बघितलं ऑफिसमध्ये हो. की काही लोक गांडूळ खत विकत घ्यायला आले होते, हो, येतात आमच्या. ताजं शेण विकत न्यायला आले होते. हो, हो, हो. म्हणजे कुठेतरी अर्थार्जन पण तुमच्या या गोशाळेतून चालू आहे. चालू आहे. पण खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला करायचं आहे. अच्छा. आम्ही शेतकऱ्यांसाठी या वर्षापासून म्हणजे बरेच खताचे रेट कमी केलेले आहे. बर बर. त्यांना त्यांच्या शेतामध्ये न्यायला परवडेल वा. या रेटमध्ये आम्ही मार्केटच्या कॉम्पिटिशन प्रमाणे आम्ही उतरलोय आता बऱ्यापैकी. अच्छा, म्हणजे ही गोशाळा काढणं हाच एक मानवतेचा हो. परमोच्च बिंदू आहे. हो, हो. त्यातून पुन्हा तुम्ही अजून मानवता बघत हो, हो. शेतकऱ्यांना कमी खर्चात कसं खत मिळेल मिळेल. हे सुद्धा पाहताय. हा, म्हणजे सर्वांना चांगलं अन्न मिळेल. वा, सो आय एम प्राऊड ऑफ यू. तोच आहे. वा, मग ते चालू आहे. म्हणजे आता बरेच शेतकरी आमच्याकडे अप्रोच करतात. ठीक आहे. मित्रांनो, ही खूप मोठी गोशाळा आहे. असं 1-2 व्हिडिओमध्ये यांचा व्याप आपल्याला समजावून सांगणं नक्की होणार नाही आहे. म्हणून आपण पुढच्या भागात भेटूया. या भागामध्ये इतकीच माहिती ठीक आहे. पुन्हा आपण दुसऱ्या शेडमध्ये नक्की भेटूयात.